नागपुर में महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नगरपालिकाओं के विकास हेतु डबल इंजन सरकार पर भरोसा जताते हुए जनता से मतदान की अपील की। उन्होंने चुनाव आयोग के निर्णयों पर सवाल उठाए और कांग्रेस में बढ़ती टूट पर भी टिप्पणी की। माननीय एकनाथ शिंदेजी एनडीएचे महत्त्वाचे नेते आहेत आणि आमचं नेतृत्व जे आहे केंद्रातलं नेतृत्व मोदीजी असतील अमित भाई असतील एनडीएच्या घटक पक्षांना नेहमीच झुकतं देऊन त्यांच्या नेतृत्वाला बळकट करण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने केलं आहे। त्यामुळे शिंदेजी हे अत्यंत त्या ठिकाणी आमचे एनडीएचे नेते म्हणून एक प्रभावशाली नेते म्हणून त्या ठिकाणी आमचे एनडीएचे आहेत आणि त्यामुळे त्यांना हे जे संजय राऊत वगैरे बोलतात आहे हे वैफल्यग्रस्त मनस्थितीमध्ये जाऊन बोलत आहेत। आमचे एकनाथ शिंदेजी एनडीएचे नेते म्हणून आपल्या राज्यामध्ये आणि देशाचे एनडीएचे नेते म्हणून काम करतात। शेवटी आम्ही महायुतीमध्ये मोठे पक्ष आहेत, मोठे भाऊ आहात आणि त्यामुळं मोठे भाऊ म्हणून आपल्या महायुतीच्या सर्व पक्षालाही सांभाळत असताना आपला पक्षही त्या ठिकाणी संघटित झाला पाहिजे, संघटनात्मक वाढ झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि आज मला महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे की जसं विधानसभेमध्ये 3,18,00,000 मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं तर महाराष्ट्रात सुद्धा नगरपालिका नगरपंचायतमध्ये सुद्धा 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन भाजपा आणि ज्या ठिकाणी महायुती आहे ही जिंकेल असा मला विश्वास नाही। बरोबर आहे की ज्या पद्धतीचं निवडणूक आयोगाने शेवटच्या अत्यंत 24 तास पूर्वी 48 तास पूर्वी असे निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे। खरं तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे। ते कुठल्या नियमात केलं, कुठल्या नियमात बसून केलं त्याचा अभ्यास करावा लागेल। पण हे 48 तास पूर्वी आपण असे निर्णय घेतो ही निवडणूक रद्द करा, ती निवडणूक रद्द करा। मला वाटतं की थोडा निवडणूक आयोगाने ज्या दिवशी 23 तारखेलाच हा जर विचार केला असता, तिथले आरओ असतील, तिथले प्रभारी निवडणूक अधिकारी असतील यांनी जर 23 तारखेलाच जर हा त्या ठिकाणी त्यांचा निर्णय केला असता तर एवढी तारांबळ म्हणजे मतदानाच्या दिवशी सर्व नागरिक जनता मतदार हे निवडणुकीला तयार असताना मतदार आता उद्या मतदान करायला जाणार आहे, अशा वेळी असे धक्के देणं काही योग्य नाही। कुठल्या नियमात त्यांनी हे केलं बघावे लागेल। नागपूरच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय नितीन गडकरीजी आणि आम्ही सुरू केलेल्या विकास योजनांवर विश्वास आहे। मी पालकमंत्री म्हणून जे अधिकार मला प्राप्त आहे त्या अधिकाराचा उपयोग नगरपालिकेला करण्याचा मी प्रयत्न करतो आहे। आता मोठ्या प्रमाणावर जनतेची मागणी आहे, पट्टे वाटप करा, सिटी सर्वे करून द्या, राजस्व विभाग म्हणून महसूल विभाग म्हणून तेही काम मी करतो आहे। त्यामुळं जनतेला विश्वास आहे। नागपूरची जनता नेहमीच वर्षानुवर्षे भाजपाच्या मागे उभी राहिली आहे आणि त्यामुळं नागपूरमध्ये सुद्धा आम्हीच मोठ्या संख्येने नगरपालिकेत निवडून येऊ आणि 51% मतं घेऊन नागपूरमध्ये भारतीय जनता पार्टी जिंकेल। 3 तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू, 4 तारखेला बसू। पण महायुतीमध्ये ठरलं होतं की ज्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील त्यावर टीका टिप्पणी न करता मैत्रीत्वाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा। राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतांतर झाले, मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही। महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू। नाना पटोलेच्या साकोलीतल्या लोकांनी काँग्रेस सोडली, काँग्रेस पार्टी किंचित होत चालली आहे आणि त्यामुळं नाना पटोले हे ऑपरेशन लोटस काही गरज नाही पडत ऑपरेशन लोटस करायची। माननीय मोदीजीवर देवेंद्रजीवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळं काँग्रेसचे अनेक नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची रांग लागली आहे। 2 तारखेच्या निवडणुकीनंतर आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे नगरसेवक हे त्यांचे नेते त्यांना सांभाळत नाही, त्यांचा विसंवाद आहे काँग्रेसमध्ये। कोण सांभाळणार कार्यकर्त्यांना, कोण सांभाळणार त्या नगरसेवकांना? आणि त्यामुळं
त्यांचा विश्वासच नेत्यावर आला नाही, काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकाचा आणि लोकांचा. त्यामुळं नाना पटोलेला भीती वाटतं की निवडणुका झाल्यावर जे काही किंचित काँग्रेस पक्ष राहिला आहे तो सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पराभव होणार आहे त्या पराभवानंतर काँग्रेस पार्टीमध्ये मोठा खिंडार पडेल अशी भीती नाना पटोलेला वाटतं. म्हणून नाना पटेल असे म्हणतात की ऑपरेशन लोटस होणार आहे. त्यांना त्यांचे कार्यकर्ते सांभाळता येत नाही, त्यांना त्यांचे लोक सांभाळता येत नाही. हा त्यांच्यासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे. अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स। यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं। श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है। जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई। सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई। सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य। करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई। कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं एनआईटी सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में। मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने।